कलेक्टर चल खाली चला, अंग्रेज की औलाद हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो। कलेक्टर चल खाली अर्ज द्यायचं का तुम्हाला? चार चार चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा? पोराला कोणी शिकवायचं? चार शिक्षण बाहेर गेले तर त्या पोराला कोणी शिकवायचं? तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे. आमचे पोरं झेडपी मध्ये, यांचे पोरं खाजगी शाळेमध्ये. सरांना विचारा. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय, तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे. आणि ही बाई मॅडम, तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. चार चार एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही BLOच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. शोभता तुम्हाला? शिक्षित बेकार लोक आहे ना, त्यांना द्या ना हे काम. पोरं आहेत ना. पेट्रोलची कॅन घेऊन आलोय, मी सांगतो जाळून घेऊन स्वतःला. साहेब, कलेक्टर साहेबांना बोलवा, माझ्यावर अन्याय झालाय, मी आवाज करतोय. गावामध्ये रिकामी पोरं आहे, त्यांना द्या ना काम. तसं मी शांत बसणार नाही. शाळेचेच मास्तर दिसतात. काय संबंध येतो? स्वातंत्र्य सोयता यांची निवडणूक काय संबंध त्याचा? माझ्यावर राग आहे. हो मॅडम, माझ्यावर राग आहे. शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय? स्वातंत्र्य यांची निवडणूक आयोग. चल खाली त्याला दुसरे लोक वापरा तुम्ही शाळेतल्या शिक्षकाच्या ऐवजी. ते सामान्य नागरिक आहेत, ते सामान्य नागरिक आहेत ते. सामान्य माणसं जा तुम्ही इथून, यांना घेऊन जा. सामान्य नागरिक आहेत. निवडणूक आयोगाचा झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही. कोणत्याही कामाला तुम्हाला शिक्षकच दिसता का? संबंध येतोय? निवडणुकीचं काम असलं तर शिक्षक, जनगणना असलं तरी शिक्षक. अशा चुका जर वारंवार केल्या ना, तर तुम्हाला ठोकून काढणार. लक्षात ठेवा, तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना, तर मला सांगा, 4 शिक्षक 8 शिक्षक आहे, 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही BLOच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार? सर, ते पोरायचं वाटोळ आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही, नोटीस काढली. मी शांततेला ऐकत नाही, शांततेची भाषा तुमच्या समोर. साहेब, मला एक सांगा, ही गोष्ट यांना खाजगी शाळेचे शिक्षक वापरा ना. येणार नाही आम्ही. अरे आम्ही इंग्रजाच्या स्वतंत्र भारतात राहतो. एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? तुमच्यात आवाज नाही रे, तुम्ही साले आधी गांडू आहे. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती बेकार पोर आहे, त्यांना लावून तुम्ही कामाला याला. शाळेतलं शिक्षकाला घ्या तुम्ही. खाली बोलवा. माझ्यावर जो अन्याय झालाय, तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी